वृंदावन हॉस्पिटल व प्रसूतीगृह, जनरल प्रसूती व स्त्री रुग्णालयाचा स्थलांतर सोहळा थाटात संपन्न। गरजू गरीब रुग्णांना मदतीचा हात देणाऱ्या वृंदावन हॉस्पिटलचा स्थलांतर सोहळा संपन्न। वसमत शहरातील नुराणी ज्वेलर्सच्या वर साईनगर बसस्थानक जवळ नांदेड रोड वसमत येथे वृंदावन हॉस्पिटल व प्रसूतीगृह, जनरल प्रसूती व स्त्री रुग्णालयाचा स्थलांतर सोहळा मोठ्या थाटात पार पडला। वसमत विधानसभेचे आमदार राजभैया नवघरे यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन झाले। वसमत शहरात दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात अग्रेसर असलेला वृंदावन हॉस्पिटलचा स्थलांतर सोहळा दिनांक 15 जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमास माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, डॉक्टर M.R. कॅतमवार, डॉक्टर गंगाधर काळे, डॉक्टर संदीप काळे, डॉक्टर बालासाहेब सेलुकर, शिवदासजी बोड्डेवार, अब्दुल हफीज, अब्दुल रहमान, सीताराम मानेवार, रियाज कुरेशी, राजकुमार इंगडे, यशवंतराव उबारे, डॉक्टर गजानन शिराळे, डॉक्टर सागर सातपुते, डॉक्टर संतोष जाधव, डॉक्टर वैभव पडोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। वृंदावन हॉस्पिटलला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन डॉक्टर प्रियंका भालेराव व डॉक्टर अतुल जगताप यांनी केले। नमस्कार, मी प्रियंका जगताप, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ। आज दिनांक 15 जून 2025 रोजी आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते दवाखान्याचे उद्घाटन झालेले आहे। वृंदावन हॉस्पिटल व प्रसूतीगृह, जनरल प्रसूती व स्त्री रुग्णालय आपल्या सेवेमध्ये आजपासून सुरुवात झालेली आहे। सुविधामध्ये आता स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ असल्यामुळे नॉर्मल प्रसूतीसाठी विशेष प्राधान्य दिले जाईल। तर नॉर्मल होतच ना, सिझेरियन होणार इथे। त्यानंतर विविध प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत, जसं की गर्भपिशवीच्या ज्या गाठी आहेत, अंडाशयाच्या गाठी आहेत, स्तनांमधील गाठी आहेत किंवा इतर भागात ज्या काही शरीरावरील गाठी आहेत त्या काढण्यात येतील। त्याच्यानंतर ज्या काही मासिक पाळीचे आजार आहेत आणि त्याबरोबरच जे जनरल कंप्लेंट आहेत, जसे की सर्दी, ताप, खोकला, त्याबद्दल आणि तसेच रजोनिवृत्तीनंतरच्या ज्या काही महिलांच्या समस्या आहेत त्यावर योग्य सल्ला उपचार केले जातील। त्याच्यानंतर सरकारमान्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया इथे केल्या जातील आणि विविध प्रकारचे मार्गदर्शन तसेच उपचार इथे केले जातील। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि दवाखान्याला वृंदावन हॉस्पिटल व प्रसूतीगृह, बेक कॉम्प्लेक्स, बस स्टँडच्या बाजूला इथे येऊन एकदा भेट द्यावी।